किनवट तालुक्यातील कुपटी बुद्रुक येथील ध्यान केंद्रामध्ये अधिक मास महिन्यातील पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या ध्यान केंद्रामध्ये श्री संत फुलाजी बाबा यांचे आध्यात्मिक विचार, ध्यानधारणा, आत्मज्ञान, बौद्धिक व समाज प्रबोधनाचेही कार्य करण्यात येते। नमस्कार, मी मारुती गुंडिले नळगीरकर, स्वागत आहे सर्वांचे। आपण पाहत आहात केजे न्यूज इंडिया मराठी। दिनांक 30 मे रोजी किनवट तालुक्यातील कुपटी बुद्रुक येथील श्री संत फुलाजी बाबा संस्थान व ध्यान केंद्रामध्ये अधिक मास महिन्यातील पौर्णिमा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली आहे। श्री सिद्धेश्वर संस्थान, पटनापूर जिल्हा आशिफाबाद, तेलंगणा राज्याशी संलग्नित असलेले हे श्री संत फुलाजी बाबा ध्यान केंद्र व संस्थान कुपटी बुद्रुक येथे बऱ्याच वर्षापासून कार्यरत आहे। या ध्यान केंद्रामध्ये श्री संत फुलाजी बाबा यांचे आध्यात्मिक विचार, ध्यानधारणा, आत्मज्ञान, बौद्धिक व समाज प्रबोधनाचे कार्य करण्यात येते। यावर्षी मे महिना हा अतिरिक्त अधिक मास महिना असून शनिवार दिनांक 30 मे रोजी पौर्णिमेचा योग असल्याने हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो। म्हणून येथील ध्यान केंद्रामध्ये सामूहिक ध्यान साधना घेऊन श्री संत फुलाजी बाबा यांची भक्तिभावाने आरती करून पूजा करण्यात आली। या प्रसंगी अनिल बेले, संतोष राठोड, गणेश चिबडे, शिवशंकर वानोळे यांनी आध्यात्मिक व ध्यान व आत्मज्ञान याविषयी उपस्थित नागरिकांना माहिती देऊन आपले मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमाची सांगता पुरणपोळी व धोंडे जेवणाच्या महाप्रसादाने झाली। सदरील कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन हे ध्यान केंद्रातील सर्व भक्त मंडळांनी केले। या कार्यक्रमास गावातील व परिसरातील भाविक भक्त मंडळीसह पुरुष, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तत्वज्ञान, विश्वज्ञान, विज्ञान व आत्मज्ञान अशा प्रकारे ध्यान होतं आणि भक्तीला चंचल बनाने का होता हे या ध्यानाच्या माध्यमातून होतं। तेरे पास में ना मंदिर में ना मस्जिद में ना कैलाश में ना वेश बैराग में खोजी हो तो तुरंत खोजो पल भर की तलाश में कहे कबीरा सुनवाई साधू सो समास की समास में। म्हणून विश्वामध्ये आपण आहोत, आपल्यामध्ये विश्व आहे, तोच म्हणजे आपल्या जे राहणारा आत्मा आहे तो ईश्वर आहे। आणि बाबानं आपल्याला त्याच आत्म्याचं ध्यान करायला सांगितलं आहे आणि ध्यानातून आपण जे ध्यान केलं त्याचा बाबाला काही फायदा नसून ते आपल्या स्वतःसाठी आहे। केजे न्यूज इंडिया मराठीसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी शंकर वानोळे, नांदेड। व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।